दरम्यान येरे येरे पैसा 3 चित्रपटाचे निर्माते आणि मनसेनेते अमेय खोपकर यांनीही मल्टिप्लेक्सच्या मालकांना इशारा दिला। माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, पण इथून पुढे काचा फुटणार असं खोपकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलंय। मला एक गोष्ट माहिती आहे, हा माझ्यावर असलेला राग आहे। हा राग या मल्टिप्लेक्सवाल्यांनी आत्ता काढलेला आहे। पण मी एक सांगतो, मी आता गप्प बसलोय। आता मी काही आंदोलन करत नाहीये, कारण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाहीये, माझ्या मनाला पटत नाहीये। पण पुढे कुठल्याही दुसरे इतर मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल, त्रास झाला, मी काचा फोडणार आहे मल्टिप्लेक्सवाल्यांच्या। मला माफ करा, पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करावी लागणार असेल, तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाहीये।